ज्या ज्या महामानवांनी योगदान दिलं त्यामध्ये महात्मा चाबहार, बुद्ध, सम्राट अशोक, संत कबीर, महात्मा बसवेश्वर, मराठी भाषा ज्यांनी पहिल्यांदा ग्रंथात लिहिण्याचं काम केलं ज्ञानेश्वरांच्या पूर्वी 100 वर्ष अगोदर, ते चक्रधर स्वामी, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, विद्रोही राष्ट्रसंत तुकाराम महाराज, फुले शाहू आंबेडकर, सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे, मुक्ता साळवे, तंट्या भिल्ल, बिरसा मुंडा, रामस्वामी पेरिया, राष्ट्रसंत गाडगेबाबा, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील, अहिल्याबाई होळकर, उमाजी नाईक या सर्व बहुजन नायक नायिका यांच्या विचार, कार्य आणि तत्त्वज्ञानाला सुरुवातीला विनम्र अभिवादन करतो. आज महात्मा फुलेंच्या पुण्यामध्ये सत्यशोधक चळवळीचा जिथं झंझावात महात्मा फुलेंनी उभा केला होता, त्या महात्मा फुलेंच्या सत्यशोधक भूमीत आज पुन्हा एकदा आंबेडकरवादी मातंगांची परिषद आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून आज आंबेडकरवादी मातंग आणि इतर बहुजन समाजातले लोक या परिषदेला उपस्थित राहिलेले आहेत. मुक्ता साळवेचा मांग महाराच्या दुःखाचा निबंध आणि सद्यस्थिती हा परिसंवादाचा एक विषय आणि सत्यशोधक चळवळीतला मातंग समाज, आंबेडकरी चळवळीतला मातंग समाज या परिसंवादाचे 2 वक्ते असे 2 परिसंवाद एकत्र झाले. 3ही वक्त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण, व्यासंगपूर्ण अशी मांडणी केली. मी त्यांना 20-20 मिनटं, 15-20 मिनटं असा कालावधी दिलेला होता अध्यक्ष या नात्यानं, आणि आपल्याही सहनशीलतेचा अंत पाहायला नको म्हणून कमी वेळेमध्ये कसं जास्त मांडता येईल असा विचार या वेळ देण्यामागं होता. जे वक्ते 3ही या ठिकाणी बोलले त्यांनी काय बोलले त्याची समीक्षा करण्यापेक्षा, ते तुम्ही ऐकलेलं आहे, तुम्ही माझ्यापेक्षा सुज्ञ आहात, त्यावर भाष्य करण्यापेक्षा आजच्या या परिषदेच्या अनुषंगानं मला काय वाटतं हे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि बरोबर 5 वाजता मी थांबणार आहे. ज्यांची हुबी हयात आंबेडकरी चळवळीत गेली असे सत्यशोधक आंबेडकरी चळवळीचे आत्ताचे शेलार मामा ज्यांना म्हणूया, ते अंकलजी सोनवणे. माझ्यासमोर बरेच जण उपस्थित आहेत. NT घोरपडे साहेब आहेत, ज्यांनी कांशीराम साहेबांच्या सोबत उभं आयुष्य घालवलं. अंकलजी सोनवणे, रमेश राक्षे, संजय आल्हाट साहेब, तोंडारकर सर, आकाश पवार, हनुमंत साठे, मुंबईचे बंडू गोडे, विजय जाधव, सोलापूरचे युवराज पवार, विकी कांबळे, बीडचे अजिंक्य चांदणे, अमोल शेरकर, अशोक पालखे, लातूरचे DS नरसिंगे, नरसिंग घोडके, साताऱ्याचे अमर गायकवाड, ऋषिकेश गायकवाड आणि इतर, कोल्हापूरचे दिलीप वायदंडे, दिलीप मोहिते, संभाजी बिरांजे, सोमनाथ कदम, मारुती कसाब, संजय कसाब, रघुनाथ बाबर, अण्णा वायदंडे अशी महाराष्ट्रातली नजर टाकली तर ज्यांच्या रक्ताच्या थेंबात थेंबात आंबेडकरवाद आहे त्यांची ही नावं मी घेतलेली आहे. त्यामुळं आंबेडकरवादी मातंगांची ही परिषद आहे. हे समाज माध्यमातून अलीकडं जे चालू आहे ते अत्यंत वेदनादायी आहे. म्हणून आवर्जून नावं घेऊन या ठिकाणी मी हे बोललो. बांधवांनो, सिद्धार्थ गौतम बुद्धांची मानवतावादाची चळवळ 2500 वर्षापूर्वी जी झाली त्याही चळवळीत मातंग समाज अग्रभागी होता. त्याच्या संबंधीचं लिखाण अनेक विचारवंतांनी, म्हणजे कॉम्रेड शरद पाटलांच्यापासून डॉक्टर साळुंखेंच्यापर्यंत अनेकांनी बौद्ध धर्मीय मातंगांची चळवळ ही लिहून ठेवलेली आहे. त्यामुळं जे सोशल मीडियातून चाललं होतं त्याला मला वाटतं एका वाक्यात हे समर्पक उत्तर जाईल. ते काय आपले शत्रू नव्हेत, ते मित्रच आहेत, भावंडच आहेत आपली. फक्त
त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. बुद्धाच्या चळवळीत जसा मातंग समाज होता तसाच महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीत सुद्धा होता. म्हणजे केवळ लहुजी साळवे, मुक्ता साळवे, शिवजी गणूजी मांग ही 2-3 नावं नव्हे तर अशा हजारो मातंग होते. याचाही इतिहास आत्ता सबाल्टर्न हिस्ट्री ज्याला म्हणतो, वंचितांचा अलिखित इतिहास, तो आत्ता नव्यानं ही संशोधक मंडळी आणि महाराष्ट्रातले अनेक लोक हे पुराव्यासह मांडताना आपल्याला दिसत आहेत. ज्या 2500 वर्षात चळवळी झाल्या त्याची अग्र चळवळ म्हणून बुद्धाच्या चळवळीकडे आपण पाहतो, फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीकडे पाहतो. मध्येच महात्मा बसवेश्वरांची 12व्या शतकात एक चळवळ झाली, विशेषतः दक्षिण भारतात झाली, परंतु ती संपूर्ण देशभर फोफावली. त्यामध्ये मातंग आणि ब्राह्मण यांचा आंतरजातीय विवाह घडवून आणला आणि अनुभव मंडप नावाच्या ग्रंथामध्ये मातंगाबद्दल, अजामेळा आणि इतरांच्याबद्दल महात्मा बसवेश्वराने लिहून ठेवलेला आहे. म्हणजे महात्मा बसवेश्वर म्हटलं की ईश्वर हा शब्द येतोय. बसवन्ना हा शब्दप्रयोग आपण चळवळीतल्या लोकांनी वापरायला हवा, ईश्वर नाकारायला हवा. म्हणून बसवेश्वर असं न म्हणता महात्मा बसवन्ना यांच्याही त्या लिंगायत चळवळीमध्ये, अनुभव मंडपच्या चळवळीमध्ये मातंग समाज 12व्या शतकात होता. तुकाराम महाराजांच्या सोबत मातंग समाज होता. त्याचे पुरावे आतापर्यंत जे मी 14 ग्रंथ लिहिलेले आहेत समाजावर, 2500 वर्षाच्या इतिहासावर, त्या ग्रंथाच्या पानापानावर याचे पुरावे दिलेले आहेत. आणि सत्यशोधक चळवळीबरोबरच संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी झाली, म्हणजे चळवळी आपण पाहतोय, म्हणजे आजची आंबेडकरवादी चळवळ आणि त्यातच आम्ही मातंग आहोत असं नाही, तर 2500 वर्षापूर्वीपासून जे जे परिवर्तनाचं आहे, जे जे प्रबोधनाचं आहे, जे जे विवेकवादी आहे, विज्ञानवादी आहे, तिथं मातंग समाज हा अग्रेसर होता, आघाडीवर होता. फक्त लिखित स्वरूपातलं जे आहे ते पुरावे जे यायला पाहिजे होते ते आलेलं नाहीत. ते आता नव्यानं संशोधन करून काही समोर येताना आपल्याला दिसतंय. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे आणि आंबेडकरी चळवळ, नामांतर चळवळ, धर्मांतर चळवळ, पॅंथर चळवळ, रिडल्स, आणि एवढंच नव्हे तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांची डिप्रेस्ड क्लास नावाची जी संघटना होती आणि ती जी चळवळ होती महर्षी शिंदेंची, त्याही चळवळीमध्ये म्हणजे मिरज आणि सांगली कुपवाड परिसरात मांगांच्यासाठी म्हणून महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी 100 एकर जमीन त्या काळात घेतलेली आहे आणि आधुनिक असा मांगवाडा तिथं वसवावा, ज्याच्यात बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर आणि विज्ञानवादी, परिवर्तनवादी विचार रुजवावेत, त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागाव्यात, अशी जमीन त्या काळात, तो प्रयोग महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी त्या काळात केलेला आहे. जातीअंताच्या चळवळीसाठी, जात निर्मूलनासाठी म्हणून महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि आमच्या कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सहकारी असलेले भाई माधवराव बागल ही 2 मराठा नेते असे होऊन गेले इतिहासात, जे स्वतः जात निर्मूलनासाठी मांगवाड्यात जाऊन स्वतः घर बांधून त्या ठिकाणी उभी हयातभर राहिले. असे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि भाई माधवराव बागल. भाई माधवराव बागल हे सत्यशोधक अण्णाभाऊंचे मित्र होते. ते अण्णाभाऊंनी एक आपली साहित्यकृती भाई माधवराव बागलांना अर्पण केलेली आहे. हे आजही भाई माधवराव बागलांचं घर कोल्हापूरच्या शाहू मिल जवळच्या, जिथं 36 गुंठे शाहू महाराजांनी 36 एकर मातंगांना जागा दिली होती आणि तिथं ते राहिले मातंग वसाहत आहे आत्ता. म्हणजे तिथं ते महापौर मातंगाचा झाला आणि गेली 25 वर्ष नगरसेवक आणि महापौर पद हे मातंगाकडे आहे. अशी ती मातंग वसाहत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बसवली. तिथं भाई माधवराव बागल जाऊन मांगवाड्यात राहिले. तर ही माणसं कृतिशीलपणे चळवळीत समाजात मिसळत होती आणि त्यांच्यात काम करत होती. आणि भाई माधवराव बागलांच्या बरोबरीनं शपथ घेऊन, कारण आणखीन एक खुलासा करतो की भाई माधवराव बागल हे मराठा नेते ज्यांनी बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा बिंदू चौकात कोल्हापूरच्या ऐतिहासिक उभा केला. त्यांनी शेवटच्या काळात सिद्धार्थ गौतम बुद्धांचा बुद्ध धम्म स्वीकारलेला होता. हे मात्र महाराष्ट्रभर आलेलं नाही. त्यांनी बुद्धाचा धम्म स्वीकारलेला होता, त्याच्यावर अनेक लेखन केलेलं आहे आणि त्यांचे त्या काळातले सहकारी आहेत. म्हणजे भाई माधवराव बागलांनी
कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा उभा केला. नाव आपण भाई माधवराव बागल मराठा नेते म्हणून घेतो, ते त्यांचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं. पण संजय आलाट साहेबासारखे, आकाश पवारसारखे आंबेडकरी चळवळीत राबणारी जी माणसं आहेत अंकल सोनवणेंच्या मार्गदर्शनाखाली, तशी भाई माधवराव बागलांच्या सोबतीनं मारुती तातोबा मोरे, माता मोरे नावाचे मातंग सदग्रस्त हे सुद्धा त्या 11 जणांच्या समितीत होते. म्हणजे जगातला बाबासाहेबांचा पहिला पुतळा उभा करणाऱ्यामध्ये सुद्धा मातंग समाजाचा सहभाग होता, हा पुरावा आपल्याला या निमित्तानं दिसून येतो. म्हणजे अगदी ह्या सगळ्या चळवळी 2-2.5 हजार वर्षाचे मी तुम्हाला सांगितल्या. अलीकडची भीमा कोरेगावची लढाई आहे, म्हणजे 1 जानेवारी 1818 त्याही वेळेला आम्ही होतो, त्यातही ती नावं जर पाहिली तर तिथंही आम्ही आहे. आणि आता अलीकडच्या काळात जे काही वादळ भीमा कोरेगावच्या निमित्तानं महाराष्ट्रात उभं झालं, त्याच्यामध्ये सुद्धा पूजा सकट नावाची मातंग मुलगी त्याच्यात आहे, सहभागी आहे. तिचा शेवट झाला, परंतु भीमा कोरेगावच्या लढाईत तीही मुलगी आमची मातंग भगिनी पूजा सकट नावाची तिथं होती. आणि बाबासाहेबांच्या चळवळीत तर मी स्वतंत्र पुस्तक ते लिहिलेलं आहे, त्याची पहिल्या पानाची झेरॉक्स आपल्यासमोर आणलेली आहे. हे आहे, देशाला स्वातंत्र्य मिळालं 47ला, भारताची राज्यघटना स्वीकारली गेली आणि प्रजासत्ताक झालो आपण 50ला. 26 नोव्हेंबर 49ला राज्यघटना आली, 50ला उद्या प्रजासत्ताक झालो आपण. देशाला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर 1942 साली मातंग समाजाच्या एका आंबेडकरवादी महिलेनं लिहिलेलं हे 1942 सालचं पुस्तक आहे. हा पुरावा आहे, याच्यावर भाष्य करण्याची गरज नाही की आंबेडकरी चळवळीत आम्ही कसे होतो. हिंदी राज्यघटनेचा वारसा अर्थात अस्पृश्यांचे राजकीय हक्क हे मातंग समाजातल्या एका भगिनीनं 1942 साली बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर आणि पुणे फॅक्ट, पुणे करार एडवर जेल जो झाला त्याच्या साक्षीदार म्हणजे शकुंतला वायदंडे आहे, त्या मातंग समाजाच्या आहेत. आणि त्यांनी गांधीजींची भूमिका कशी अयोग्य आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका कशी योग्य आहे असा 80 पानांचा ग्रंथ 1942 साली त्यांनी लिहिलेला आहे. तो नव्यानं अलीकडं मी PhDच्या संशोधनात हाताला लागल्यानंतर 2011 साली हा महाराष्ट्राच्या घराघरात जावा आणि मांगवाद आणि महारवाद मिटावा आणि तिथं आंबेडकरवाद रुजावा, याच्यासाठी त्या काळात 40,000 खर्च करून हे पुस्तक प्रकाशित केलं. त्याची दुसरी आवृत्ती उद्याच्या 14 एप्रिलला येते. त्याचंही प्रकाशन आणि ती चर्चा इथं आपण घडवूया. सांगण्याचा हेतू हा की अंबुज बटालियन आणि महार बटालियन एकत्र आली तर या महाराष्ट्राचाच नव्हे देशाचा इतिहास, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय बदलण्याची ताकद अंबुज बटालियन आणि महार बटालियनमध्ये आपण एक होऊया, एकत्र येऊया, हे जास्त महत्त्वाचं आहे. जशी शकुंतला वायदंडे मी तुम्हाला सांगितलं 1942 साली 4 आण्याची किंमत आहे त्या पुस्तकाची त्यावेळची. ते पुस्तक 14 एप्रिलला आपल्या हातात येईल. जशी शकुंतला वायदंडे होती बाबासाहेबांच्या समवेत आमच्या त्या ज्येष्ठ भगिनी माता म्हणूया, तसेच त्यांचे मिस्टर दौलत वायदंडे हे बाबासाहेबांच्या सोबत सावलीसारखे उभ्या आयुष्यभर राहिले. किमान आपण ह्या परिषदेतून जाऊन 4 नावं जर महाराष्ट्रापर्यंत पोहोचवली की दौलती वायदंडे हे मातंग समाजाचे बाबासाहेबांच्या समवेत उभी हयात 1920च्या माणगाव परिषदेपासून 14 ऑक्टोबर 1956च्या धर्मांतरापर्यंत आणि 6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाण त्या यात्रेमध्ये, अंत्ययात्रेमध्ये मुंबईत जर कोणी सहभागी होतं तर त्याच्यामध्ये मातंग समाजाचे दौलती वायदंडे आणि शकुंतला वायदंडे हे अग्रभागी होते. हे आपण जर आवर्जून सांगितलं तर कटुता जी आहे, कलुषितपणा जो आहे तो निघून जायला मदत होईल. जसा शकुंतला वायदंडेंचा इतिहास आहे तसा विठाबाई भाऊमान नारायणगावकर यांचा इतिहास आहे. म्हणजे विठाबाई हे केवळ आपल्याला तमाशा कलावंत स्त्री आमची माता भगिनी एवढंच आपल्याला माहिती आहे, पण तिची सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांशी कशी नाळ होती ह्याचा इतिहास 1 मिनिटामध्ये सांगायचा झाला तर प्रवरणनगरला अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, दैनिक सकाळचे त्या काळातले महाराष्ट्राचे संपादक उत्तम कांबळे आणि
आमचे मित्र लहू कानडे आत्ता जे आमदार आहेत, ह्या तिघांनी मिळून प्रवरानगरला 95च्या आसपास 92 ते 95च्या दरम्यान अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन घेतलेलं होतं आणि त्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या विटाबाई भाऊमांग नारायणगावकर. त्या अध्यक्षीय भाषणावरून विटाबाई म्हणतात की तुम्ही मला या संमेलनाचा अध्यक्ष केलं, ते आपोआप मी नाही झाले अध्यक्ष, त्याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. माझ्या बापाला भाऊ बापू मांग नारायणगावकर यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. भारतात 140 कोटी लोक आहेत. ह्या 150 कोटीच्या लोकसंख्येच्या भारतात सांस्कृतिक विभागातलं पहिलं राष्ट्रपती पारितोषिक मिळालं भाऊ बापू मांग नारायणगावकर यांना. दुसरं पारितोषिक मिळालं राष्ट्रपती पारितोषिक विटाबाई भाऊमांग नारायणगावकर यांना. आणि तिसरं राष्ट्रपती पारितोषिक मिळालं विटाबाई भाऊमांग नारायणगावकर यांची थोरली कन्या मंगला बनसोडे करवडीकर. एकाच घरात, एकाच मागाच्या घरात 3 राष्ट्रपती पारितोषिके मिळवणारं हे कुटुंब आहे. विटाबाई त्या भाषणात म्हणतात 1952 साली माझा बाप भाऊमांग हा तमाशाच्या कामाच्या निमित्तानं मुंबईला गेला आणि मला हाताला धरलं होतं. मी 8-9 वर्षाची होते आणि त्याला ते बाबासाहेबांचे दोस्त होते. त्यांचा शब्द आहे दोस्त. माझा बाप बाबासाहेबांचा दोस्त होता. बाबासाहेबांचा जिथं कुठं दौरा असायचा इकडं भाऊ बापू कुठं आहे का बघा म्हणायचे आणि आवर्जून भेटायचे. मी 8-9 वर्षाची होते. मला हाताला धरलं करंगळीला आणि दादरच्या राजगृहामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी भाऊ मांग हे माझे वडील मला घेऊन गेले. नानकचंद्र रत्तू हे त्या समोर बसलेले आहेत, PS साहेब. त्यांनी खाली रस्त्यावर पाहिलं राजगृहामधून की बाबासाहेबांचा मित्र दोस्त भाऊमांग भेटायला येतोय. त्यावेळेला त्यांनी बाबासाहेबांना जाऊन सांगितलं की तुमचा तमाशा कलावंत मित्र यायला लागलेला आहे भाऊमांग, काय निरोप देऊ. ते म्हणले त्यांना माझ्याजवळ घेऊन ये. म्हणजे एखादे म्हणले असते थांब जेवण झालं की बोलवू. भाऊमांगाला जवळ बोलवलं, त्या मुलीला जवळ बसवलं. बाबासाहेब जेवण करत होते. नानकचंद्र रत्तू म्हणाले तुमचं जेवण झाल्यावर बोलवूया. नको म्हणाले आणू बोलव त्यांना. ते जवळ बसले. भाऊ कसं येणं केलं, चर्चा झाली. ही कोण, तर ही माझी लेक आहे, हिचं नाव विटाबाई आहे. आणि मग बाबासाहेबांनी जेवता जेवता स्वतःच्या हातानं त्या मुलीला घास भरवला. ती विटाबाई त्या प्रवरनगरच्या अध्यक्षीय भाषणात म्हणते ज्या हातानं आमची हजारो वर्षांची कुळं याचा उद्धार केला आणि देशाचं संविधान लिहिलं, राज्यघटना लिहिली, त्या भारतीय घटनेच्या शिल्पकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून मला 2 घास चारले गेले. त्यांचा स्पर्श मला वयाच्या 8व्या-9व्या वर्षी झाला. म्हणून मला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. माझ्या जीवनाचं सोनं झालं. म्हणून मला तुम्ही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करू शकला. त्या महामानवाचा डायरेक्ट आशीर्वाद आणि सहवास हा मला मिळालेला आहे. मला वाटतं हे आंबेडकरी चळवळीतलं मातंगांचं नातं, हा मेसेज आपण घेऊन जाऊया महाराष्ट्रभर. आणि पुरावा कोणी मागितला तर माझं नाव सांगा शरद गायकवाड. अशी पुस्तकं 14 आहेत आणि नवीन पुस्तक ही 3 पुस्तकं 14 एप्रिल 2026ला आपण प्रकाशित करतोय. हा किस्सा त्यात आपण घेतलेला आहे. आणि म्हणून नामांतराची चळवळ असेल, आम्ही कुठं आहोत. नामांतरातला पहिला शहीद पोचीराम कांबळे आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो मांगाचा आहे. काय पाहिजे तुला म्हटल्यानंतर ताणून ताणून कुऱ्हाडी आणि हत्यारं तलवारी घेऊन त्याला ताणून ताणून खाली पाडला. त्याचा हात तोडला. त्याला विचारलं काय पाहिजे, तो सांगत होता नामांतर झालं पाहिजे. त्याचा दुसरा हात तोडला, त्याचा पाय तोडला. आता काय वाटतंय, काय पाहिजे, तो म्हणत होता मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं पाहिजे असं म्हणणारा खरा आंबेडकरवादी सच्चा कार्यकर्ता हा मातंग समाजातला पोचीराम कांबळे होता. पोचीराम कांबळे जसा शेवटच्या श्वासापर्यंत जय भीम म्हणत राहिला, नामांतर करा म्हणत राहिला,
तसाच विठ्ठल उमप नावाचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा थोर कलावंत बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीला जाऊन, नागांची नागभूमी त्या नागपूर, कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथं गेल्यानंतर भर स्टेजवर लाखो लोक समोर असताना जय भीम नमो बुद्धाय आणि बुद्धम शरणम गच्छामी म्हणत शेवटचा श्वास स्टेजवर कोसळेपर्यंत जय भीम म्हणणारा मातंग समाजाचा लोकशाहीर विठ्ठल उमप ही आमची कमाई आहे. आम्ही आंबेडकरवादी मातंग आहोत. तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट वाटण्याची देण्याची गरज नाही. आमच्या रक्ताच्या थेंबाथेंबात आंबेडकरवाद आहे आणि आमचा DNA हा बाबासाहेब आंबेडकर आहे. सक्सेस जगाचा पासवर्ड हा जय भीम जसा सांगितला जातो तसा आमच्या DNAत बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून ही एवढीच नव्हे, शेवटची एक काही मिनिटं राहिलेली आहेत. दौंडला RG खंडागळे नावाचे बाबासाहेबांचे सहकारी आहेत. त्यांच्यावर मी लिहिलेलं आहे मातंगाच्या शौर्य गाथेमध्ये. किती माणसं मातंगाची बाबासाहेबांवर प्रेम करत होती. आल्हाट साहेब, आकाशदादा आणि अंकलजी, जिथं जिथं बाबासाहेब आहेत तिथं तिथं RG अण्णा असणार हे समीकरण होतं. आताच्या सारखा मेसेज फॉरवर्ड करत नव्हते. त्या काळात तार केली जायची. दौंडला त्या RG अण्णांची खंडागळे मातंग, जे पुढं रिपब्लिकनचे प्रदेशाध्यक्ष झाले होते RPIचे, बाबासाहेब नाशिकला हे महाराष्ट्राला कळलं. येवल्याला समजत असेल, मला सगळा संदर्भ वेळेअभावी सांगत नाही. आणि दौंडला RG अण्णांची पत्नी वारली. बाबासाहेबांना तार केली गावातल्या कार्यकर्त्यांनी, आंबेडकरी कार्यकर्त्यांनी, मांग महाराणी एकत्र येऊन. RG अण्णांची बायको वारली, अण्णांना पाठवा. तार बाबासाहेबांच्या हातात मिळाली. बाबासाहेबांनी अण्णाला बोलवून घेतलं. अण्णा इकडे ये, एक दुःखद बातमी आहे, तुझी बायको वारली, तुला तातडीनं दौंडला निघावं लागेल. RG अण्णा हा मांगाचा आंबेडकरवादी मातंग, तो सांगतोय, असे मेले कोट्यानं कोटी, काय रडू मी एकल्यासाठी. गाडगे बाबा जसं स्वतःचं मूल कीर्तनात वारल्यावर म्हणाले, तसं RG अण्णा म्हणतायत, तिचा मी होतो कुठे, तिनं माझा संसार केला आणि तुम्ही सगळ्या दलितांच्या आम्हा बांधवांचा संसार केला. बाबासाहेब, हा देह तुमच्या संसारासाठी, या आंबेडकरी चळवळीसाठी खर्च होणार. आता ते मी गेलो म्हणून काय झोपेतनं उठून मेलेली उठून बसणार नाही, मी जाणार नाही. बायको मेली तरी न जाणारा आणि बाबासाहेबांच्या सोबत सावलीसारखा राहणारा RG खंडागळे अण्णा हा आंबेडकरवादी मातंग आहे. केरबा जाधवांचे चिरंजीव नातू आहेत. 1936ला मुंबई इलाका म्हणत होते. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960ला झाली. 1936ला मुंबई इलाका म्हणत होते, म्हणजे गुजरातपासून ते कर्नाटकपर्यंत हा सगळा प्रदेश मुंबई इलाका म्हणून ओळखला जात होता. तिथं मातंगांची पहिली परिषद बाबासाहेबांच्या उपस्थितीत झाली. त्याचं संयोजन केरबा जाधवांनी केलं. बाबासाहेबांच्या अस्थी 6 डिसेंबर 1956ला तिथं जाऊन त्या आपल्या सोलापूरला आणण्याचं काम करणारे केरबा जाधव हे आंबेडकरी मातंग आहेत. अशी शेकडो उदाहरणं बांधवांना आपल्यासमोर दिली जातील. आणखीन 1-2 उदाहरणं सांगतो आणि थांबतो. आताचा जे क्रांतिकारक, आता नावच फक्त बदलत सुटलेले आहेत. म्हणजे औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, तसं उस्मानाबादचं जिथून आमच्या जोशीला ताई आलेल्या आहेत लोमटे, धाराशिव केलं. त्या कसबे तडवळे मांजरा काठचा वाघ असं मी त्या मातंगाच्या शौर्यगाथेमध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. आधुनिक अंगुलीमाल. मिलिटरीतून रिटायर झालेला तो माणूस मांगाचा श्रीपती अंकुशी शिंदे 1932च्या गोलमेज परिषदेला गांधीजी नव्हे बाबासाहेब आंबेडकर आमचे नेते आहेत अशी मुंबईला, सोलापुरातनं मुंबईला जाऊन तार ही गोलमेज परिषदेला करणारा मांगाचा श्रीपती अंकुश शिंदे हे आंबेडकरवादी मातंग आहे. त्या काळात काँग्रेसनं त्यांना ऑफर दिली आणि सांगितलं की आता बाबासाहेब तुम्ही बंद करा, आम्ही तुम्हाला आमदारकीचं तिकीट देतो. नांदेडचे मोठे ज्यांचं नाव विद्यापीठाला आहे अशांनी ती ऑफर दिली गेली. सगळीच नामोल्लेख करणं गरजेचं नाही.
तुम्ही सुज्ञ आहात, परिपक्व आहात. त्यांनी ऑफर दिली. आज जसे जाऊन बसतात तिथं लाळघोटेपणानं, तो लाळघोटेपणा बाबासाहेबांच्या आणि त्यांच्या सहवासातल्या मातंगामध्ये नव्हता. ती स्वाभिमानी चळवळ होती. चटणी भाकरी खातील पण जयभीमशी कधी गद्दारी करणार नाही. उपाशी मरतील, त्यांना तोडलं जात होतं तरी ते आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ राहतील, असे ते त्या काळातले मांग होते. श्रीपती अंकुश शिंदेनी त्यांना उत्तर दिलं की मी माणसात आलो ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं. त्यांचा सहवास मला 1942ला कसबे तडवळेला जी मांग महार परिषद बाबासाहेबांची झाली, त्या परिषदेला बैलगाडीतून बाबासाहेबांची मिरवणूक काढणारे आम्ही मांग आहोत. ती बैलगाडी अजूनही कधी कुणी गेलात तर कसबे तडवळेला आजही आहे, दादांना माहिती आहे, रस्त्यावर ठेवलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांची बैलगाडीतून मिरवणूक काढणारा 42 साली मातंग समाज आहे, तो आंबेडकरवादी मातंग आहे. त्यांनी सांगितलं की मी आलो असतो, आमदार झालो असतो तुमच्या तिकिटावर, पण माझ्या गुरुनं मला सांगितलंय जळतं घर आहे, त्या जळत्या घरात मला संसार करायचा नाही, आणि ती ऑफर जी आहे ती नाकारली. असा स्वाभिमानी मातंग आंबेडकरवादी मातंग, त्याचं नाव आहे श्रीपती अंकुश शिंदे. आणि म्हणून बांधवांनो, हे अशी शेकडो उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. म्हणून मी असं म्हणालो सुरुवातीला की शत्रू मित्र विवेक आपण सांभाळूया. शत्रू कोण आहे, मित्र कोण आहे, त्याचा विचार आपण करायला पाहिजे. आता जे खरेदी विक्री महासंघ लोकशाहीचा चालू आहे, 15,000 दिले की बिहार खरेदी करा आणि 1,500 दिले की महाराष्ट्र खरेदी करा. लोकशाही शेवटच्या घटका मोजते आहे. भारतीय संविधान कोमात आहे आणि आपले काही गडी तिकडं लेझिम खेळताना दिसत आहेत त्यांच्या दारात. म्हणजे ज्यांनी उभं आयुष्य चळवळ केली ते पण तिथंच आहेत आणि पुन्हा इकडं मातंग आंबेडकरी नाहीत म्हणून सगळा महाराष्ट्र पिंजून काढायचा. ही 2000 सालानंतर जन्माला आलेली जी तिकडची आणि इकडची पिढी आहे, ज्यांना व्यवस्था परिवर्तनाचा लढा माहिती नाही, चातुर्वर्णी व्यवस्था माहिती नाही, जातीचे चटके माहिती नाहीत, फक्त मोबाईल आई बापानं घेऊन दिला आहे, शेअर फॉरवर्ड आणि काहीतरी म्हणला नाही तर तुम्ही अमुक तमुक, हे जे चालू आहे ते खूप घातक आहे. कारण हे सुद्धा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. भारतीय संविधान त्याचे 4 खांब आहेत, पिलर आहेत. लोकशाही, संसद म्हणजे संसद, न्यायपालिका, प्रशासन आणि समाज माध्यमं, टी व्ही, मोबाईल, वर्तमानपत्र हा चौथा स्तंभ आहे. हे 4ही लोकशाहीचे स्तंभ आज डळमळीत झालेले आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला बेटी बचाव म्हणायचं आणि गेल्या 6 वर्षामध्ये 13.5 लाख स्त्रिया भारतातल्या गायब आहेत, किडनॅप आहेत, बेपत्ता आहेत. दरवर्षी 3,500 दलितांची कत्तल केली जाते. चांगली कपडे घातली, गावातनं गाडी घेऊन नवीन मिरवलं, मारून टाकतायत. 3,500 दलितांच्या कत्तली या देशात होत आहेत. आणि म्हणून आपण आपापसात न भांडता झालंय कसं, 6,000 जातींचं संघटन व्हायला पाहिजे, व्यवस्था परिवर्तनाचा लढा गतिमान व्हायला पाहिजे. हे जर सगळे आपण जागे असतो तर पूजा सकट गेली नसती. आणि लातूरची अनुष्का पाटोळे 7वीतली मुलगी जी चुणचुणीत आहे, इंग्रजी बोलते, ती 7वीत असताना आत्महत्या कशी काय करू शकते? आणि तरीही समाज थंड आहे. खरं तर त्याच्यात बंड करण्याची ताकद यायला पाहिजे. शेवटी समारोपाच्या वेळेला एवढंच सांगेन की हा सारा देश बुद्धाचा आहे आणि आम्ही सारेजण बुद्धाचे आहोत. 140 कोटी लोकांना भारतीय संविधानाची अंमलबजावणी करावी लागते. 140 कोटी लोक भारतीय संविधानाचे लाभार्थी आहेत. म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं म्हणून आज आम्ही शिकलो, नोकऱ्या केल्या, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, ग्रामपंचायत सदस्य ते राष्ट्रपती. हे बाबासाहेबांच्या संविधानावर देश चालतोय. जर बाबासाहेबांच्या संविधानावर हा देश 140 कोटीचा चालतोय तर मांग महार आणि बहुजन समाज वगळता SC, ST, NT, BC, OBC आणि काही सवर्णातले अपवादात्मक सोडले तर बाकीचे बाबासाहेबांशी गद्दारी करताना दिसत आहेत. 140 कोटी लोक या देशाचे, सगळेच्या सगळा भारत हा आंबेडकरवादी असायला हवा होता. पण खातात बाबासाहेबाचं आणि गातात दुसऱ्या कुठल्या तरी बाबाचं. हे गुपित जे आहे ते नष्ट व्हायला पाहिजे.
मला एवढंच म्हणायचं होतं आणि माझी भूमिका ही शेवटच्या 2 मिनिटात, डावे, समाजवादी, बहुजनवादी, परिवर्तनवादी सगळे एक होऊया आंबेडकरवादीसह. कारण तुमचा लढा हा सनातन व्यवस्थेशी लढा आहे. एकटे जर भांडायला गेला तर तुमचा खुर्दा केल्याशिवाय राहणार नाही. आणि तो चालू आहे सध्या. जातीत भांडणं लावणं, महापुरुषांच्यात भांडणं लावणं, म्हणजे त्यांना साहित्यरत्न म्हणायचं का, त्यांना लोकशाहीर म्हणायचं का, अण्णा लहूजी सत्यशोधक होते का, ते खरंच सत्यशोधक होते की भगव्या झेंड्याचे संरक्षक होते. असते काहीतरी समाजात विध्वंस पेरणारे, विष पेरण्याचं काम काही मंडळी करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणून हे सगळे समविचारी समदुःखी आपण एक व्हायला पाहिजे आणि व्यवस्था परिवर्तनाचा लढा गतिमान करायला पाहिजे. खरं तर शत्रूचा वार आम्हाला अपेक्षित आहे, पण मित्रानं केलेला वार तो बोलताही येत नाही आणि व्यक्तही करता येत नाही. म्हणजे अध्यक्ष समारोपात माझ्यासारखा माणूस सुद्धा 15 दिवसात मी अस्वस्थ होतो. मी काय प्रत्युत्तर देत नाही, पण अस्वस्थ वाटायला लागतं. ही आपलीच माणसं आहेत. म्हणजे मी थोडाफार बुद्ध वाचलाय ना, 2500 वर्षाचा इतिहास मला माहिती आहे. गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान असं आहे की ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याची निंदा नालस्ती करता, दुसऱ्यावर टीका करता, दुसऱ्याची मापं काढता, त्याच्याविषयी काहीतरी पसरवता खोटं नाटं, त्यावेळेला तुम्ही माझ्या बुद्ध धम्मापासून दूर जाता. हे बुद्ध तत्त्वज्ञान आहे. कुणासाठी कशासाठी बदनामी करायची, हा मुद्दा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपण सगळे समदुःखी समविचारी एक होऊया. कम्युनिस्टांना बाजूला काढणं, त्यांना शत्रू लेखणं असं बरं नाही वाटत. रेषेच्या अलीकडं आपण सगळे आहोत. SC ST NT BC NT OBC 85% आपण भारतातले एक जर झालो तर हे 15% कधीच अरबी सागरात बुडाल्याशिवाय राहणार नाहीत. पण त्याच्यासाठी आपल्यातले मतभेद गाडावे लागतील. आपण विचारानं, तनानं, मनानं एकत्र यायला पाहिजे. शत्रू आणि मित्र आपल्याला खरा कळला पाहिजे. काही जण त्यांच्या संघात आहेत 1925 नंतरच्या, तर आमच्यासारखी माणसं 2500 वर्षापूर्वीच्या धम्माच्या संघात आहेत. ह्या 2 संघामधला फरक आहे. तो महत्त्वाचा की हा 25चा महत्त्वाचा? मला वाटतं 56 सालच्या नंतरचा संघ, धम्मसंघ हा जास्त महत्त्वाचा आहे. तो तारणार आहे. तो बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानानं कलम 119 नुसार, अबकड कलमांनुसार तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग तुमची अट्ट हीच आहे, तुम्ही हितच आला तरच आंबेडकरवादी असं नाही. पोतराजाला राजपुत्र बनवण्याची ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानात आहे. टपरीवरच्या माणसाला गल्लीतनं उचलून दिल्लीत नेण्याची ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानात आहे. त्या संविधानाला वाचवण्यासाठी अंकलजींनी त्यांच्या भाषणात सांगितलं, आपण बौद्ध करतीलच बांधव, पण त्यांच्या आवाजात आपला आवाज जर मिसळला तर ही संविधान, ही लोकशाही आणि आपण सगळे वाचू असं मला वाटतं. प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रातल्या मातंग समाजात शेकडो आंबेडकरी कार्यकर्ते आज आपल्याला दिसून येतात. ते व्यक्त होत नसतील, पण आंबेडकरवादी मातंग महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मातंग समाजाची आंबेडकरवादी चळवळ शब्दछल न करता आपण तो विचार मागवाड्यात पोहोचवूया. मी ज्यांना माझ्या गुरुस्थानी मानतो ते डॉक्टर आह साळुंखे यांचा 75वा वाढदिवस आम्ही साताऱ्यात केला. सगळेच होते. मराठा समाजाच्या संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, त्यातल्या एकाने प्रश्न विचारला तात्यांना की तुम्ही आयुष्याचं सार कशात सांगाल. त्यांनी उत्तर दिलं होतं की बाबासाहेब आंबेडकर हे नाव काढलं की ज्या माझ्या समाजातल्या प्रस्थापित मराठा समाजाच्या कपाळावर 4 आट्या पडतात. आह साळुंखेचं जी वाणी आणि लेखणी आयुष्यभर जी झिजली, त्यात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काढल्यावर मराठ्यांच्या कपाळावरच्या 4 रेषातली 1 रेषा जरी मी कमी करू शकलो तर माझ्या आयुष्याचं सोनं झालं, असं उत्तर डॉक्टर आह साळुंखेंनी दिलं होतं. मीही आज तुम्हाला सांगतो, त्यांचा अनुयायी शिष्य म्हणून, त्यांचा विद्यार्थी म्हणून सांगतो की मातंग समाजात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काढल्यावर ज्यांच्या कपाळाला 4 आट्या पडतात त्यातली 1 जरी आटी कमी झाली तरी शरद गायकवाडच्या आयुष्याचं सोनं झालं. ते मिशन घेऊन मी आयुष्यभर 14 ग्रंथ लिहिलेले आहेत आणि 3 ग्रंथ उद्या 14 एप्रिलला येतील.
आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा घेऊन शेवटची एक फक्त विनंती करतो की ह्या सदिच्छा शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी राहू द्या, कारण हा मांगाचा पोतराज असलेला एक मुलगा उद्याच्या 14 एप्रिल 2026ला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये बाबासाहेबांच्यावर बोलायला जाणार आहे. आपले आशीर्वाद आपल्या पाठीशी राहू द्या. आतापर्यंत भूतान, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, श्रीलंका, दुबई, मॉरिशस आणि रशिया अशा 9 देशात फुले शाहू आंबेडकर लहूजी अण्णाभाऊ मुक्ता सांगत गेलो. हा 10वा देश आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी बाबासाहेबांच्या इंग्लंडच्या घरात उद्याची बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी हा मांगाचा आंबेडकरवादी कार्यकर्ता निघालेला आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय लहूजी, जय संविधान.